लोकप्रियतेसाठी आजकाल लोक सोशल मीडियाचा आधार घेतात, पण एका नेत्याने चक्क सिनेमाची निर्मिती करून त्यामध्ये काम सुद्धा केलं होतं, तेही फक्त लोकप्रियतेसाठी. कोण आहे तो नेता जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल. जामवंतराव धोटे 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार राहिलेले. उंचपुरा देह, दाट दाढी, रागीट चेहरा आणि मनगटात मोठं कळ. जामवंतराव हा माणूस धिप्पाड असला तरीही अभ्यास दांडगा होता. जामवंतराव यांनी वेगळ्या विदर्भासाठी जो लढा दिला तो इतर कोणत्याही नेत्याने दिला नाही. विदर्भात सगळ्यात जास्त प्रेम आणि मानसन्मान मिळाला असेल तर तो फक्त जामवंतराव यांना. जामवंतराव यांना विदर्भात प्रसिद्धी मिळाली होती, पण आपली प्रसिद्धी ही विदर्भाच्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मिळावी यासाठी त्यांनी जागो या नावाचा चित्रपट बनवला होता. जामवंतरावांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव अधिक यांच्या विवाहित मुलीशी लपून छपून विवाह केला होता. एका विवाहित बाईशी लग्न करणं ही गोष्ट विदर्भातील लोकांना आवडली नाही. जामवंतरावांची भारदस्त ब्रह्मचारी म्हणून प्रतिमा होती, तिला तडाव गेला आणि त्यातून लग्न केलं, तेही विवाहित बाईशी, हे लोकांना पचनी पडलं नाही. या छुप्या लग्नामुळे त्यांची प्रतिमा डागाळली आणि लोकप्रियता ही कमी होत गेली. लोकप्रियतेत होणारी घट भरून काढण्यासाठी तसेच मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी प्रसिद्धी आवश्यक होती. मग त्यांनी सिनेमा बनवायचं ठरवलं. सिनेमा बनवण्यासाठी त्यांनी कर्ज काढलं. सिनेमात त्यांनी दिग्दर्शक सांगेल तसा अभिनय केला. बॉलिवूडच्या पद्धतीने डान्स, हिरोईन बरोबर पकडापकडी, झाडापाठीमागे लपणे. अखेर जागो हा सिनेमा प्रदर्शित झाला. रुद्र अवतार आणि कणखर व्यक्तिमत्वाचा नेता एका बाईच्या पाठीमागे धावतो आहे, तिच्याबरोबर नाचतो आहे, हे लोकांना पसंत पडलं नाही. आधीच लपून छपून केलेल्या विवाहामुळे लोकांचं मत त्यांच्याबद्दल वाईट होतं, ते अजून सिनेमाने वाईट करून टाकलं. रांगडा हिरो बघायला मिळेल या अपेक्षेने जे लोक चित्रपट बघायला गेले ते नाकमुरडं चित्रपटगृहाच्या बाहेर आले. चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळवायची होती, पण या चित्रपटामुळे जामवंतरावांना टीकेला समोर जावं लागलं. नंतर ते पुन्हा कधीच निवडून आले नाही. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार राहिलेले जामवंतराव प्रसिद्धीच्या हेव्यापोटी लोकांच्या मनातून कायमचे उतरले. त्यांच्यासारखाच महाराष्ट्रात अजून एक नेता होऊन गेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.